मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये दोन्ही लोकलचे आता रॅक एकमेकांना घासले नाहीत असं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय। लोकलवर पडलेले स्क्रॅच बॅग घासल्यानं पडलेले असू शकतात असंही रेल्वेचं म्हणणं आहे। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेची ही चौकशी करण्यासाठी रेल्वेकडून एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे। लोकलवर असलेल्या या स्क्रॅच बॅग घासल्यानंच झाल्याची शक्यता आहे। लोकलवर असलेल्या या स्क्रॅच बॅग घासल्यानंच झाल्याची शक्यता रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। हे दृश्य आपण बघतोय। मुंब्रा रेल्वे स्थानकात दोन लोकल एका बाजूने जात असताना, एक विरोधी दिशेने जात असतानाच काही लोक प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करणारे खाली पडले आणि त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू देखील झालेला होता। अनेक जण गंभीर जखमी देखील झालेले आहेत। या सगळ्यानंतर चौकशी केली जाते आणि अशाच वेळेला एक व्हिडिओ आता हा समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये लोकलच्या दरवाजात वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीनं घासलेलं चित्र दिसतं आणि हे दोन लोकल एकमेकांना धडकल्यामुळेच वा घर्षण झाल्यामुळेच स्क्रॅच पडले असावेत असं देखील म्हटलं जात होतं। मात्र त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे की लोकल एकमेकांना स्क्रॅच झाल्या नसतील किंवा तसं घर्षण झालेलं नाही आहे, तर इतर प्रवाशांच्या बॅग लागल्यामुळेच हे स्क्रॅच पडलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। सर, आपण पाहतो की कालच ही समिती बनवण्यात आलेली आहे, मात्र आतापर्यंत जे काही प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे त्याच्यापासून काय फाइंडिंग्स आपल्याला जाणवत आहेत? कारण वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत की लोकल एकमेकांना घासल्या गेल्या म्हणून हा अपघात झाला, त्याचबरोबर वेगवेगळी वळणावरचं एक धोकादायक वळण आहे म्हणून हा अपघात झाला, अशी कारणं वेगवेगळी चर्चेमध्ये आहेत। रेल्वेचं काय स्पष्टीकरण या सगळ्यावरती? यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जो मुंब्राचा जो दुर्दैवी अपघात होता, या अपघाताच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय कमिटी, सिनियर ऑफिसर्सची 5 सदस्यीय कमिटी ही नेमण्यात आलेली आहे। या कमिटीच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या मागे असलेल्या प्रत्येक कारणाचा बारकाईने शोध घेतला जातो आहे। यामध्ये ज्या वेगवेगळ्या शक्यता तुम्ही सांगतायत, याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून देखील शोध घेतला येत आहे। यामध्ये प्राथमिक जी तपासणी केली गेली त्यामध्ये 2 रुळातलं जे अंतर आहे ते 4.6 मीटर इतकं निघालेलं आहे। त्यामुळे ह्या 2 ट्रेन एकमेकाशी घासण्याची शक्यता नाही आहे, पण अशी शक्यता नसताना देखील रेल्वे ही प्रत्येक बाबीचा विचार करावा, बारकाईने विचार करावा या दृष्टिकोनातून त्याची देखील तपासणी करत आहे। कारण या घटनेचा मुख्य कारण किंवा समोर सहजासहजी मिळणारं कारण असं काही लक्षात येत नाही आहे। आणि याचसोबत या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आदरणीय रेल्वे मंत्री महोदयांनी त्याच दिवशी संध्याकाळी इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीच्या सर्व सदस्यांसोबत मीटिंग केली आणि त्यानंतर त्यातून 2-3 नवे जे मुद्दे समोर आलेले आहेत त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामुळे या कमिटीला या प्रत्येक अनुषंगाने किंवा या घटनेच्या प्रत्येक अनुषंगाने डिटेलमध्ये जाऊन त्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। यामुळे या कमिटीला सध्या लवकरात लवकर आपला निर्णय द्यावा किंवा आपला रिपोर्ट सबमिट करावा एवढीच सध्या त्यांना कार्यवाहक निष्कर्ष किंवा कार्यवाहीत निर्देश देण्यात आलेले आहेत। खूप खूप धन्यवाद सर। तर आपल्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला सर होते आणि 5 सदस्यीय समिती जी नेमण्यात आलेली आहे चौकशी समिती, त्या सगळ्या चौकशी समितीच्या माध्यमातून येत्या काळात या अपघाताची प्रत्येक कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मात्र सध्याची प्राथमिक ज्या काही फाइंडिंग्स आहेत किंवा जे काही निष्कर्ष आहेत त्यावरून तरी 2 लोकल एकमेकांवरती घासल्या गेलेल्या नाही आहेत असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे या सगळ्या चौकशी समितीनंतर चौकशी अहवाल जेव्हा येईल तेव्हा या अपघाताचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।